आणखी एक महत्त्वाची बातमी, जनजाती आयोगाकडून आता आदिवासींच्या जमिनी हडप करून उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। खासदार गोवाल पाडवी यांनी हा गंभीर आरोप केलाय। जनजाती आयोगाला अधिकार नसताना वनपट्ट्यांचं वाटप करण्यात आलं असाही आरोप त्यांनी केलाय। मध्य प्रदेशात वनपट्ट्यांवरून वादविवाद सुरू आहे असंही गोवाल पाडवी म्हणाले। आर्या साहेबने मध्य प्रदेशमध्ये देवास जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये ज्या पद्धतीने 51 आदिवासींचे घर जाळण्यात आले, काढण्यात आले बेकायदेशीर पद्धतीने, की मध्य प्रदेश एवढं सर्व घडत असताना महाराष्ट्रामध्ये येऊन पट्टे वाटप करून तुम्ही काय साध्य केले? तुमची काय याच्यामध्ये छुपा अजेंडा आहे? काय लपवायचे प्रयत्न चालले आहे? काय नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण तुम्ही आदिवासींची जमीनवरती कॅप्चर करण्यासाठी या उद्योगपतींना वाटप करण्यासाठी असे काय षडयंत्र रचताय का? हे माझा मुख्य प्रश्न आहे।